गोकुळ सोबत गोकुल। नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती। या निमित्ताने मी आहे सध्या ऐतिहासिक बिंदू चौकात। आपण या ठिकाणी पाहू शकताय की भीम अनुयायी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी ते येत आहेत। तर या बिंदू चौकातील या बाबासाहेबांच्या पुतळ्याला एक ऐतिहासिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे। तर आपण जाणून घेणार आहोत की या ऐतिहासिक ठिकाणाला का अनन्यसाधारण महत्व आहे। आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाचा पुरस्कार प्राप्त असणारे शिवशाहीर राजू राऊत यांच्याकडून। चला तर मग आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या ठिकाणाला का अनन्यसाधारण महत्व आहे। नमस्कार दर्शक हो, माझ्यासोबत आहेत शिवशाहीर राजू राऊत। आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत। नमस्कार सर, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर, आज 14 एप्रिल आहे। बिंदू चौकामध्ये आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांना। तर या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्व आहे, काय सांगाल? खरं म्हणजे बाबासाहेबांचे आज जगात जास्तीत जास्त पुतळे असणारे जी काही व्यक्तिमत्व आहेत त्यात बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख घ्यायला पाहिजे। आणि त्यांच्या हयातीत बसवलेला पहिला पुतळा कुठं असेल तर तो कोल्हापुरात आहे। आणि माधवरावजी बागल, म्हणजे माधवराव खंडेराव बागल त्यांना माखंबा म्हणत असत, त्यांनी तो लोकवर्गणीतून उत्स्फूर्तपणे त्यांच्या कार्याची दखल हयातीत घेऊन त्यांनी बिंदू चौकामध्ये हा पुतळा उभा केला लोकवर्गणीतून या शाहूनगरीत। आणि राजर्षी शाहूंच्याच चिरंजीवांच्या म्हणजे श्रीमंत महाराज राजाराम महाराजांच्या प्रेरणेनं या कोल्हापूरमध्ये एक फार म्हणजे कलंदर असा एक कलावंत होता बाळ चव्हाण म्हणून, शिल्पकार बाळ चव्हाण। त्यांनी हा पुतळा म्हणजे आता आपण ज्याला सध्याची शिवाजी पेठ म्हणतो, या शिवाजी पेठ भागात तिथे खंडोबा तालमीवर राहत असत। आणि वैशिष्ट्य म्हणजे हा पुतळा करताना फोटोवरून तर कमी केला, पण प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिल्पकाराला समोर सिटिंग द्यायला म्हणून रोज 3-3, 4-4 तास येऊन बसत असत। असे 6 दिवस बाबासाहेब या पुतळ्याच्या निमित्तानं शिल्पकाराच्या समोर, त्यामुळे या पुतळ्यातलं जे काय म्हणजे स्ट्रक्चर आहे किंवा त्याला आपण लाईकनेस म्हणतो किंवा त्यांचा चेहऱ्याची जी काय ठेवण आहे प्रत्यक्ष बाबासाहेब समोर त्या शिल्पकाराच्या समोर बसल्यामुळे या पुतळ्याची खूबी, त्याचं सौंदर्य फार वेगळं आहे। म्हणजे या पुतळ्याच्या निर्मिती प्रक्रियेविषयी काय सांगाल? एकूणच कालावधी किती लागला या पुतळा निर्मितीसाठी? आता माफ करा, म्हणजे कालावधी इतका असं मला नाही सांगता येणार, परंतु 6 दिवस बाबासाहेब सेटिंग बाकी देत होते। आणि 6 दिवस बाबासाहेबांच्या सारख्या म्हणजे त्या महामानवाला समोर बसवून त्या शिल्पकाराचं पण नशीब आहे की त्याच्या पुढे बसले ती। आणखीन नंतर मग काय पुतळ्या जे काही क्ले मॉडेलिंग करायला लागते ते महिना 1.5-2 महिन्याचं त्या काळातला इनबॅगन ते स्वतःच कास्टर होते, ते स्वतःच फायबर मोल्डिंग करायचे, प्लास्टर मोल्डिंग करायचे, ते स्वतःच क्ले वर्क करायचे। त्यामुळे 1.5-2 महिन्याच्या कालावधीत असेल, पण पुतळा तो एक वेगळ्या पद्धतीनं त्या पुतळ्याचं अनन्यसाधारण महत्व यासाठी आहे की प्रत्यक्ष बाबासाहेब त्या शिल्पकाराच्या समोर येऊन 6 दिवस त्यांनी सेटिंग दिलेलं आहे, ही मोठी गोष्ट आहे। त्यामुळे त्या पुतळ्यातली लाईकनेस अतिशय, पुन्हा आम्ही सांगतो की हुबेहूब बाबासाहेब आहेत त्यात, बस। पुतळा निर्मितीनंतरही बाबासाहेबांनी या ठिकाणी भेट दिल्याचं कळतंय। होय होय, एकदा मला वाटतं कुठल्या तरी कॉलेजच्या गॅदरिंगला किंवा कशाला तरी ते आले होते, मला वाटतं राजाराम कॉलेजच्या असावं, त्या कॉलेजला ते होते शिकायला। त्यावेळी त्यांना अँबॅसिडर मधून त्या पुतळ्याचं दर्शन घेतलं, असं मी पण माझ्या वाचनात एके ठिकाणी आहे की त्या पुतळ्याचं प्रत्यक्ष त्यांनी दर्शन घेतलं आहे। उतरून ते बिंदू चौकापर्यंत आतमध्ये नाही आले, फक्त त्यांनी तो पुतळा गाडीतनं बसून बघितलेला आहे, असं माझ्या ऐकवत आहे। आता आज आंबेडकर जयंती आहे, तर बाबासाहेबांच्या वरती काय पोवाडा वगैरे काय आहे का? बाबासाहेबांच्यावर पोवाडा केलेलाच आहे, परंतु बाबासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन जे अण्णाभाऊ साठेंच्या सारखं जे व्यक्तिमत्व झालं त्याच्यावर एक लिहिताना 4 ओळीत मी लिहिलेलं आहे, किती उठे हाक जग बदल घालून घावं, तिथं कैक बिथरले हो धनिक धर्मांधनी साव, शब्दरूपी तोफ करणाळून घेई ठाव, अण्णांची लेखनी करी जुलमावरी घाव जी जी। अशा पद्धतीने म्हणजे बाबासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन नंतर जे काही आंबेडकरी जलसे सुरू झाले त्यात अण्णाभाऊ असतील,
अनेक शाहिरांनी योगदान दिले. अमर शेख असतील, कापडे, गव्हाणकर यासारख्या लोकांनी ते आत्माराम पाटलांच्या पर्यंत अशा. त्यामुळं त्या विचारातून लोककलेतला आंबेडकरी जलसाच्या माध्यमातून सत्य शोधू की विचारसरणीचे जे काही विचार आहे ते समाज मनात रुजवण्यासाठी या लोककलेचा बाबासाहेबांच्या म्हणजे आज देखील त्याला आंबेडकरी जलसेच म्हणलं जाते. एक जनजागर करायची एक चांगलं माध्यम म्हणजे त्यांनी लोककलेतनं हे पुढे आणलेलं आहे. आजच्या दिवशी भीमा अनुयायांना काय आवाहन कराल? काय नाही, सगळ्यात या आज अनेक ठिकाणी जरी साजरे होत असले तरी बिंदू चौकातले जे काय प्रत्यक्ष त्यांचं जे काय स्मारक आहे ते स्वतः बाबासाहेबांनी पाहिलेलं एक. नंबर 2 म्हणजे ते कोल्हापूरमध्ये म्हणजे ज्या कोल्हापूरमधनं त्यांना 57ला निवडणूक लढवायची होती शाहूनगरीतनं, त्या कोल्हापुरात झालेलं हयातीतलं पहिलं स्मारक हे सर्व भीमसैनिकांना अत्यंत प्रेरणादायी आहे असं मला वाटतंय. बिंदू चौकाचं काय असतं. तर आपण या ठिकाणी पाहिलं की बिंदू चौकातील हे बाबासाहेबांचं पहिलं हयातीतलं स्मारक असून हे प्रेरणादायी असल्याचं मत या ठिकाणी राजू राऊत यांनी व्यक्त केलंय. लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे, कोल्हापूर.